कचरे. मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी या छोट्याशा गावातून आलो आहे. हा माझा MPSC आणि UPSCचा दोघांचाही पहिलाच अटेम्प्ट होता. मी गेल्या 1.5 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कंप्लीट केली. एक छोटासा किस्सा सांगतोय. गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी आय थिंक इथंच युनिक अकॅडमीतर्फे 2013च्या बॅचच्या गुणवंतांचा सत्कार सोहळा होता. माननीय भोये सरांनी त्यांचं अटेन्शन प्लीज नावाचं दुसरं पुस्तक इथे प्रकाशित केलं आणि सर भाषण करत होते. सर भाषण करेपर्यंत मी सरांना एक मेसेज टाकला मोबाईलमध्ये, सर तुमचं जेव्हा 3रं पुस्तक येईल मी गॅरंटी देतो 3ऱ्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर राजेंद्र दिलीप कचरे या नावाचा असेल. आणि आज मला खूप आनंद होतोय की सरांनी अभ्यास केला देखील या पुस्तकामध्ये माझ्या नावाने एक चॅप्टर आम्ही लिहिलेलं आहे. त्यातच मला माझ्या जीवनाची सार्थकता वाटते. कारण की 2 वर्षापूर्वी जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा इंजिनिअरिंग करतानाच आलो होतो. माननीय मनोहर भोये सरांना मी कॉल केला. सरांना सांगितलं मला MPSC UPSC करायची. फक्त मी म्हटलं सर तुम्हाला वाटतं का मी अधिकारी होईल, असं आपला थोडा साधा गावाला ड्रेस वगैरे गावाकडे सांग. सर म्हणले बरं अगोदर तुम्ही सांगा तुम्हाला व्हायचं, तुम्ही होताल की नाही. अरे म्हणलं आपल्याला व्हायचं म्हणजे हो सर मला वाटतं 100% होईल. सर म्हणले जा. इंजिनिअरिंग संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी गेलो. 7-8 दिवसात बॅग भरली, पुण्याला आलो. भोये सरांच्या डे 1 पासून मी कॉन्टॅक्टमध्ये होतो. युनिक अकॅडमीच्या UPSCच्या बॅचला पण मी ॲडमिशन घेतलं होतं. नंतरच्या काही कारणामुळे मी ती बॅच कंटिन्यू नाही करू शकलो. पण मी रोज भोये सरांची गाठ घ्यायचो. आणि मान्य प्रशांत सरांनी सांगितलं अंतरप्रेरणा बाह्य प्रेरणा, त्यामध्ये मी राजमुद्रा वाचलं, अटेन्शन प्लीज वाचलं. आणि दर दिवसाला मी भोये सरांची गाठ घ्यायचो. भोये सरांच्या शेजारी असलेले पॉझिटिव्हिझम मला खूप भावलं. आणि त्याचबरोबर आणखीन एक सांगायचं मला उपजिल्हाधिकारी व्हायचं नव्हतं. मी उपजिल्हाधिकारी होण्यासाठी पुण्यात आलो पण नव्हतो. मी जिल्हाधिकारी होण्यासाठी पुण्यात आलो होतो. माझं टार्गेट पण UPSC होतं. मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये UPSC मेन्स पण दिली आहे. MPSCनं डेप्युटी कलेक्टर झालोय. माझं टार्गेट वनश्री मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. मी तिकडे वर जाणार. आणि आणखीन एक सांगायचंय मी कधी अभ्यास एकटाच केला, ग्रुप केला नाही. कारण की असं कसं होतं जेव्हा 2 जण असतात तोपर्यंत संवाद होतो. 3रा कार्यकर्ता आला की गप्पा सुरू होतात. त्यामुळे मी अजिबात ग्रुप बनवला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या यशामध्ये माझे कुटुंबीय, माझे मित्र मैत्रिणी पुण्यात इंटरव्ह्यूला आल्यानंतर भोये सरांनी आमचा जो ग्रुप बनवला त्यामध्ये अतुल गांगोळे सर, अविनाश पिसाळ सर, डॉक्टर रणजित पाटील DYSP, डॉक्टर विक्रम मांदर राज्य टॉपर, अभयसिंह मोहिते पाटील या सर्वांनी मला समजून घेतलं. कारण की मी सर्वात खूप ज्युनियर आहे. माझं वय 23.5 वर्ष आहे. आज मला याचा अभिमान वाटतो की मला या वयात डेप्युटी कलेक्टर पोस्ट भेटली. मी फक्त एक आठवण करू इच्छितो. इंजिनिअरिंगला असताना मला नेहमी केटे पाडायच्या, केटे म्हणजे बॅकलॉग पडायच्या. आणि मला घरी 3 केटे पडल्या का मी घरी -1 करून सांगायचो, म्हणजे 2 सांगायचो, 1 सांगायचो. तर तेव्हा आम्हाला जावेद शेख सर नावाचे एक शिक्षक होते. त्यांनी सांगितलं राजू केटी इज अ पार्ट ऑफ इंजिनिअरिंग म्हणले. मग इंजिनिअरिंग केली म्हणजे केटीची मजाच नाही. तसं झालं ना. पुण्यात आला आणि FC रोड पाहिला नाही म्हणजे काय अर्थ आहे. तसं झालं. तर मला सरांनी फाईल तपासताना सांगितलं राजू काही कर पण वयाच्या 25व्या वर्षापर्यंतच तुला तुझ्या घरच्यांना 1 रुपया मागण्याचा अधिकार आहे. 25वं वर्ष संपलं आणि पुढचा 1 सेकंद उजाडला 12:01 तुझा घरच्यांवरला आर्थिक मदत मागण्याचा अधिकार संपला. आणि मला याचा अभिमान वाटतोय की माझ्या जीवनातले मी 1.5 वर्ष वाचवले आणि वयाच्या 25च्या अगोदरच मी डेप्युटी कलेक्टर झालो. माझं यश अल्पसे यश. मी माझे शिक्षक मी नेहमी त्यांच्या आयुष्यात ऋणी राहील असे भोये सर. मी तर त्यांना काय मान्य भोये सरांचा मी मला मानसपुत्र मानतो. सरांनी मला पुण्यात आल्यावर आर्थिक अकॅडमिक बाबतीत अगदी जेवण नाश्ता चहा पाणी सर्व सरांच्या घरी असायचं माझं. सरांनी खूप मदत केली. त्याचबरोबर UPSC साठी मान्य तुकाराम जाधव सरांनी मदत केली. आणि भोये सरांना या कार्याची ज्यांनी प्रेरणा दिली असे मान्य मनलाल पाटील सर यांचा तुम्ही आयुष्यभर ऋणी राहील. इतका चांगला कार्यक्रम केला, आज आम्हाला बोलवलं, याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे. आणि विद्यार्थी मित्रांना फक्त एवढंच सांगायचंय, मी माझं स्वतःचं सांगतोय, माझा कधी 7 ते 8 तासाच्यावर अभ्यास कधी होत नव्हता. कारण माझे डोळे खूप दुखायचे, म्हणजे अजून पण दुखत असतात. मग त्यामुळे मी काय करायचो, जे अभ्यास केलोय डोळे झाकून वाचन मनन करायचो. आणि माझ्यात MPSC UPSCचा किडा एक 3-4 वर्षापूर्वीच भरला होता. मी काष्टीला असताना मान्य बबनरावजी पाचपुते यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर होतो. मान्य पाचपुते तेव्हा मंत्री होते, तेव्हा त्यांचे PI यायचे, तिथं SP साहेब यायचे. मी प्रत्येकासोबत इंटरॅक्ट करून घेतलं. मला फक्त एवढंच सांगायचंय, आपण कोणत्या भागात आलोय, आपली पार्श्वभूमी काय, आपलं शारीरिक फिजिक कसं आहे तुमचं, यू डोंट वरी अबाउट दॅट. मला वाटतं स्पर्धा परीक्षेच्या 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत या यशामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे यूज ऑफ अ क्वालिटी स्टडी मटेरियल. कारण की जर मेसचं जेवण खायचं म्हणायचं मला पहिलवान व्हायचंय शक्यच नाही. त्यामुळे एक तर क्वालिटी स्टडी मटेरियल जितकं वापराल तितकं तुमचं सक्सेस रेशो जास्त राहील. दुसरी गोष्ट म्हणजे फोकस अप्रोच. MPSC करायला आले ते MPSCच करायचं, कुठाने किडे पुण्यात येऊन अजिबात करायचे नाही. तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर गायडन्स. पुण्यात खूप जण आल्यावर त्यांनी 10 जणांकडे मार्गदर्शन घेतलं. मी फक्त ठरवलं 10 जणांचं
10% ऐकण्यापेक्षा मान्य भोळे सरांचं एकट्याच मी 100% ऐकलं आणि त्याच दिवशी मी म्हणलो होतो सर पोस्ट निघली तर तुमच्यामुळं, वॉटर झालं तर तुमच्यामुळं. मला आनंद वाटतोय की भोळे सरांचं पण मला हे भाषण द्यायला संधी मिळाली. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी आभार मानतो. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. एक लक्षात ठेवा, तुमचं एकमेव यश हे हजारो प्रश्नांवर उत्तर ठरतं. जय हिंद, जय भारत.